नमस्कार। 22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। पौराणिक कथेनुसार देवीने महिषासूर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तीचा नाश केला। त्यामुळे हा उत्सव देवी स्त्रीत्वाचा आदर सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो। देवीच्या 9 रूपांचे या काळात पूजन होते। देवीची प्रामुख्याने 9 रूपे नवदुर्गा अशी मानली जातात। या प्रत्येक रूपात देवी वेगवेगळ्या स्वरूपात आहे। जसे की देवीचे दुर्गा हे रूप रौद्र रूप आहे, तर शांत आणि तेजस्वी स्वरूपाची देवी महागौरी आहे। नवदुर्गा म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री। तर ही आहेत नवदुर्गा मातांची नावे, नवदुर्गा रूपे। तर आज आपण प्रत्येक रूपाचे महत्त्व जाणून घेऊया। सर्वप्रथम देवी शैलपुत्री। नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेने होते, ज्याला हिमालयाची कन्या म्हणूनही ओळखली जाते। कारण शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या, पर्वताची कन्या। ती नंदीवर म्हणजेच पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमल आहे। या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध तूप किंवा तुपापासून बनवलेले पदार्थ अर्पण करतात। तिचा आवडता रंग पांढरा आहे। त्यानंतरचे दुसरे रूप हे देवी ब्रह्मचारिणी। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात, जिला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणूनही ओळखले जाते। तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण करतात। हे रूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे। जेव्हा भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे गहन ध्यानात असलेली ही देवी, तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहे। तिचा आवडता रंग हिरवा, तर कधी केशरी रंग देखील वापरला जातो। यानंतरचे तिसरे रूप हे देवी चंद्रघंटा। तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात। तिला 10 हात आहेत आणि 9 हातांमध्ये त्रिशूल, गदा, धनुष्य, बाण, कमळ, तलवार, घंटा आणि एक पाण्याचे पात्र आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या अभय मुद्रेमध्ये आहे। तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे, म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात। ती वाघावर स्वार होते आणि आवडता रंग शाही निळा आहे। असे मानले जाते की भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती त्यांचे सर्व दुःख दूर करते। यानंतरचे चौथे रूप हे देवी कुष्मांडा। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी भक्तदेवी कुष्मांडेची पूजा करतात। कुष्मांड म्हणजे कोहळा। विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी निगडीत आहे आणि म्हणूनच या दिवसाचा रंग केशरी तर कधी पिवळा आहे। तिला 8 हात असून सिंहावर स्वार होते। आजच्या दिवशी भक्त देवीला मालपुआ किंवा पाकातली पुरी अर्पण करतात। यानंतरचे 5वे रूप देवी स्कंदमाता। नवरात्रातील 5व्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते। स्कंद म्हणजे कार्तिकेयची माता, पंचमी किंवा मातृत्व, मुलांची देवी म्हणूनही ओळखली जाणारी ही स्कंदमाता। तिला 4 हात असून 2 हातांमध्ये कमळ, कमंडलू आणि घंटा आहे। तिचे डोळे लाल आणि चमकदार आहेत। देवीने भगवान कार्तिकेयाला मांडीवर घेतले आहे। तिचा आवडता रंग हिरवा आणि आवडते खाद्यपदार्थ केळी किंवा त्यापासून बनवलेला पदार्थ आहे। यानंतरचे 6वे रूप देवी कात्यायनी। नवरात्रातील 6व्या दिवशी भक्त देवी कात्यायनीची पूजा करतात। कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे। ती योद्धा देवी असून कात्यायनी हे देवीचे उग्र रूप आहे। तिच्या हातात तलवार, ढाल, कमळ आणि त्रिशूळ आहे। ती सिंहावर स्वार आहे। भाविक देवीला मध अर्पण करतात व तिचा आवडता रंग राखाडी आहे। यानंतरचे 7वे रूप देवी कालरात्री। नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवी कालरात्री म्हणजेच देवी पार्वतीच्या सर्वात उग्र रूपांपैकी हे एक रूप, ज्याला काली असेही म्हणतात, जिने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला। ती गाढवावर स्वार असून तिला 4 हात आहेत। तिच्या 3 हातात तलवार, त्रिशूल आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी
अभय आणि वरदा मुद्रावर आहे। तिचा आवडता रंग केशरी आहे आणि भक्त देवीला गूळ किंवा त्यापासूनचे पदार्थ अर्पण करतात। यानंतरचे 8वे रूप देवी महागौरी। अष्टमी किंवा अष्टमीच्या 8व्या दिवशी देवी महागौरीची पूजा होते। देवी बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूल किंवा डमरू घेऊन आहे। ती अष्टभुजा आहे। तिचा आवडता रंग मोरपंखी आहे। हा दिवस अतिशय महत्त्वाची तिथी आहे। हा दिवस चंडीच्या महिषासुरमर्दिनी रूपाचा दिवस मानला जातो। महागौरीला भाविक नारळ व त्यापासून बनवलेले पदार्थ अर्पण करतात। यानंतरचे 9वे रूप हे सिद्धिदात्री। नवमी किंवा नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवी सिद्धिदात्री ही कमळावर विराजमान असलेले दुर्गेचे शेवटचे रूप आहे। तिच्या हातात गदा, चक्र आणि कमळ आहे। सिद्धिदात्री देवीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते। असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे। वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या। देवीचा आवडता रंग गुलाबी तर आवडता पदार्थ तीळ व त्यापासून बनवलेले पदार्थ आहेत। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।